ऐकून घ्या, मी आणि उदयनराजे दोघेही भाजपमध्ये आहे, दोघेही पदाधिकारी आहे आणि इथं जिल्हा परिषद, पंचायत समिती, स्थानिक स्वराज्य संस्था या कशा लढायच्या हे भाजपकडनं, पार्टीकडनं ठरवलं. बाबा, बिझी या शब्दाचा अर्थाचं विश्लेषण इथल्या पत्रकारांना करता येत नाही जिल्ह्यातल्या. तुम्ही बिझी आहात असं अशा पद्धतीचं उदयनराजे म्हणालेले आहेत. थोडं त्यामुळे तुमच्याशी अजून चर्चा होऊ शकलेली नाही. पण मी परत सांगतोय की स्थानिक स्वराज्य संस्था याच्याबद्दल भारतीय जनता पार्टी आणि आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री साहेब आणि रवींद्र चव्हाण साहेब आमचे प्रदेशाध्यक्ष असतील, हे सगळ्या जिल्ह्याचं मिळून जो निर्णय घेतील, मग जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत, नगरपालिका जे काय असेल, जो पक्षाकडनं निर्णय होईल त्याप्रमाणे आम्ही निर्णय करणार. घन काय नसतं, घन काय प्रश्न आहे. बघू आता, सगळ्यांनी एकत्र बसून करावं अशी माझी मनोकामना आहे. महाराज साहेब, आघाडी का पक्षाची नाही, आता ते बघू ना. आता कारण शेवटी कसं आहे, हा निर्णय काय मी एकटा घेणार नाही. मला एकच वाटतं की राजकारण स्थानिक लेवलला कुठं आणून नाही. मी आयुष्यात कधी राजकारण केलं नाही. मी बघितलं तर फक्त समाजकारण बघितलं आजपर्यंत, आणि त्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांची सेवा कशी होईल याच्यावर मी भर दिला. राजकारण जर करायचं असतं तर आज कोणी पण असू दे, राजकारण करायचं त्याला काय अक्कल लागत नाही. याला बाजूला कर, त्याला बाजूला सारण्याचं मला कोणालाही बाजूला सारण्याचा माझा कधी मानस नाही, नसणार आणि कधी नव्हता सुद्धा. महाराज साहेब, लोकसभेला मनोमिलन झाले, विधानसभेला मनोमिलन झाले, तीच मनोमिलन आम्हाला नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये पाहायला मिळते. नाही, काय नाही मला सांगा. आता शेवटी कसं आहे, माझं तर मन हे आता शिवेंद्रराजे म्हणा, आता शिवेंद्रराजेच आहे, त्यांनी त्याच्यावरती निर्णय घ्यावा. अजून काय बोलणार मी. महाराज साहेब, कधी चर्चा करणार, कधी बसणार चर्चा? अरे ते बिझी आहेत, मिनिस्टर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.